प्रियजन हो, मी तुम्हाला येशूच्या नावाने अभिवादन करतो. कसे आहात? सर्व काही ठीक आहे ना? या सकाळच्या वेळी तुमच्या हृदयात आनंद आहे का? जरा तपासा, तुमचं मन कसं आहे? हलकं आणि आनंदी वाटते का? जर प्रभू आपल्या सोबत असेल तर आपल्या हृदयात नेहमीच आनंद आणि उल्हास राहील. कोणीही तो हिरावून घेऊ शकत नाही. हीच प्रभूची इच्छा आहे. जर आपण देवाच्या इच्छेत असू तर कोणतीही परिस्थिती आपल्यावर परिणाम करणार नाही. आपण नेहमी आनंदी आणि उल्लसित राहू शकतो. देवाची इच्छा म्हणजे नेमकं काय? बायबलमध्ये याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. आपण नेहमी त्याची स्तुती करावी, ही प्रभूची इच्छा आणि अपेक्षा आहे. तसंच इतरांसाठी प्रार्थना करणं ही सुद्धा प्रभूची इच्छा आहे. अशा अनेक गोष्टी बायबलमध्ये सांगितल्या आहेत. आज आपण त्यातील एकच गोष्ट घेऊया. प्रभू म्हणतो, माझ्या मुलामुली, हीच माझी इच्छा आहे. तू यावर लक्ष केंद्रित करशील का? प्रभू, मी काय करावे? 1 थेसलनिकांस अध्याय 4 वचन 3. देवाची इच्छा ही आहे की तुमचे पवित्रीकरण व्हावे. प्रभू म्हणतो, तुम्ही पवित्र व्हायला हवं. तुम्ही आत्तापेक्षा अधिक पवित्र व्हायला हवं. हेच तो सांगतो. कोणी असं म्हणू शकतं का, मी पूर्णपणे पवित्र झालो आहे? नाही. मी गेली 52 वर्ष हे सेवकाई करत आहे. मी रोज बायबल वाचतो, प्रार्थना करतो आणि सेवकाई करतो. हे सगळं मी करतो. पण तुम्हाला वाटतं का की मी पूर्णपणे पवित्र झालो आहे? मी कधीच असा विचारत नाही. मी परिपूर्णतेकडे झुकतो आहे. जो पवित्र आहे तो अजून पवित्र व्हावा, असं प्रभू म्हणतो. मला अजून पवित्र व्हायचंय, म्हणूनच माझी अशी इच्छा असल्याने मी बायबल वाचतो, प्रार्थना करतो. प्रभूचं दर्शन शोधा आणि रोज त्याला विचारा, प्रभू मला अजून पवित्र कर. आपण पवित्र व्हावं ही प्रभूची इच्छा आणि त्याची योजना आहे. माझ्या मुलामुली, तुझं जीवन पवित्र असावं लागेल. तुझे विचार आणि दृष्टी पवित्र असायला हवेत. तुझ्या जीवनात आणि आचरणात पवित्रता असली पाहिजे. तुझ्या कामात आणि व्यवसायात पवित्रता राखली पाहिजे. तुझ्या मंत्रालयातही तू पवित्र असलाच पाहिजेस. पवित्रता खूप महत्वाची आहे, कारण देव पवित्र आहे. ज्याने आपल्याला बोलावलं तो पवित्र आहे. येशू, ज्याच्यावर आपण विश्वास ठेवतो, तो प्रभू पवित्र आहे. आपण त्याच्यासारखे पवित्र कसे होऊ शकतो? तो स्वतःच्याच उत्तर देतो, मीच तो प्रभू आहे जो तुला पवित्र करतो. तो स्वतः तुला पवित्र करेल. आपल्याला फक्त स्वतःला त्याच्याकडे समर्पित करायचं आहे. एवढंच आपल्याला करायचंय. माझं स्वतःला पवित्र करणं माझ्या हातात नाहीये, हे मला माहिती आहे. म्हणूनच मी रोज बायबल वाचतो आणि आत्म्याने भरून प्रार्थना करतो. मी जेव्हा शब्द वाचत राहतो तेव्हा तो मला पवित्र करतो. मी पवित्र आत्म्याने भरून जिभा बोलून प्रार्थना करतो तेव्हा मी पवित्र होतो. जेव्हा आपण इतरांकडून शब्द ऐकतो तेव्हा आपण पवित्र होतो. चर्चमध्ये जाण्याचा उद्देश काय? आपल्याला अजूनही पवित्र व्हायचंय. हेच आपलं ध्येय असलं पाहिजे. म्हणून आपण पवित्र व्हावं ही प्रभूची इच्छा आहे. तुम्ही स्वतःला यासाठी समर्पित करा आणि अजून पवित्र होण्यासाठी मागा. त्याऐवजी तुम्ही कधीही असं विचारू नका की तुम्ही पवित्र झालात. ते खूप धोकादायक आहे. आता बोला, प्रभू मला अजून पवित्र व्हायचं आहे. माझ्या आयुष्यात काही क्षेत्र आहेत ज्यांना पवित्र होण्याची गरज आहे. कृपया ती क्षेत्र शुद्ध करा आणि पवित्र करा. अशा प्रकारे त्याच्याकडे मागा. प्रभू खूप आनंदी होतील आणि तुम्हाला सर्व प्रकारे आशीर्वाद देतील. जर तुम्ही यावर लक्ष केंद्रित केलं तर तुम्हाला प्रत्येक बाबतीत प्रभूचा परिपूर्ण आशीर्वाद दिसेल. कारण हे देवाची इच्छा आहे. जेव्हा तुम्ही ते शोधता तेव्हा बाकी सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. तुम्हाला आरोग्य, मुक्ती आणि चांगुलपणा मिळेल. तुम्ही चमत्कार पाहाल आणि तुमच्यासाठी मार्ग खुले होतील. तुम्ही म्हणाल का, तुमचा हात छातीवर ठेवा आणि म्हणा, प्रभू मला अजून पवित्र कर, मला अधिक पवित्र कर. येशू मला अजून पवित्र कर. माझ्या आयुष्यातील प्रत्येक भाग अजून पवित्र कर. मला अधिक पवित्र होऊ दे. मला कृपा दे. मी स्वतःला यासाठी समर्पित करतो. मी स्वतःला पवित्र जीवन जगण्यासाठी समर्पित करतो. मी येशूच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन. आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.